तर बघा, चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. तर या चातुर्मासामध्ये अतिशय पवित्र असं 4 महिने आपण या चातुर्मासाचं अवचित्त साधून आपण जे काही व्रत करत असतो त्याबद्दल आपण आजच्या व्लॉगमध्ये छान अशी आणि सुंदर माहिती बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, आता चातुर्मासाला मात्र सुरुवात झालेली आहे. श्रावण लागतो, नंतर गणपती येतात. या चातुर्मास म्हटला म्हणजे छान असा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. गणपती बाप्पा येतात, पितृपक्ष आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे किंवा जे जे काही गोष्टी असतील ह्या सगळ्या काही आता चातुर्मासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर जो काही हा 4 महिन्याचा चातुर्मासाचा काळ आहे त्यात भगवान श्रीहरी विष्णूंची खूप छान अशी सेवा करण्याचा आपल्याला एक संधी प्राप्त झालेली असते. श्रीहरी भगवान विष्णू हे झोपून जातात आणि ज्याला आपण निद्रा अवस्थेत जाणं असं म्हणतो, आणि या संपूर्ण 4 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शंकर या संपूर्ण सृष्टीचा कारभार मात्र सांभाळत असतात. आणि चातुर्मास झाल्यावर हरिहर भेट या दिवशी दोघांची भेट होते. त्याच्यानंतर भगवान विष्णूंचा त्यांचा कारभार मात्र सोपवून भगवान शंकर हे कैलास पर्वतावर जातात. अशी सुंदर आख्यायिका आहे. म्हणूनच आपण बघणार आहोत का चातुर्मासाचं अवचित्त साधून आपण आपल्या घरात गोपद्म व्रत कसे करायचे आहे. तर सर्वप्रथम सगळ्यात व्रतांमध्ये सगळ्यात सोपं जर कुठलं एखादं व्रत असेल तर ते म्हणजे गोपद्म व्रत. आता हे व्रत का करावं, कसं करावं, त्या संदर्भातील खूप सुंदर अशी माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर बघा, गोपद्म व्रत हे कोणीही करू शकतं. अटी नियम असं काही यामध्ये नाहीये. आपल्याला आपल्या घरात स्वतःचं भाड्याचं घर असो किंवा तुमचं स्वतःचं घर असो किंवा तुमचं रेंटचं घर असो, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. त्याचबरोबर आपल्याला हे व्रत प्रत्येकाला करायचे आहे, कारण याचे अटी नियम अगदी नाहीये. फक्त खरं तर श्रावण महिन्यामध्ये 99% लोक मांसाहार करत नाही. नंतर गणपती बाप्पा येतात, त्याच्यानंतर पितृपक्षामध्ये सुद्धा काही लोक खात नाही आणि निश्चितच मांसाहार बंद केला जातो. आणि एवढं पालन मात्र प्रत्येकाने करावं. त्यानंतर घटस्थापना, नंतर दिवाळी असते आणि त्याच्यातच मग चातुर्मासाची सांगता होते. तर या 4 महिन्याचं अवचित्त साधून आपल्याला आपल्या घरात गोपद्म व्रत करायचं आहे. हे प्रत्येक स्त्रियांनी करायचं आहे आणि खरंच करून बघा, निश्चितच तुम्हाला छान असा अनुभव येईल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जर आनंद शोधला तर आपल्याला खरंच आनंद घेता येतो. नाहीतर मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना त्यांचं सुख उपभोगता येत नाही. त्याचबरोबर आपल्याला गोपद्म व्रत करायचं आहे. आता चातुर्मास हा 25 जुलैला सुरू झालेला आहे. सर्वप्रथम आपल्याला सुरुवात कधी करायची आहे, ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा ज्या लोकांना माहिती नाहीये ते लोक आजपासून सुरुवात करतील व्हिडिओ बघितल्यानंतर. पण ज्यांना ऑलरेडी या व्रताविषयी माहिती आहे ते निश्चितच त्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये सुरुवात केली असेल. त्याचबरोबर बघा, मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल, तर अशा वेळी जेव्हाही सगळं संपतं ना, मासिक धर्म, सुतक विटाळ संपतो, त्याच्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, अगदी तुम्ही हा व्हिडिओ ज्या तारखेला बघणार आहोत त्या तारखेपासून तुम्ही पहिल्या दिवशी गोपद्म व्रत ही सुरुवात करू शकतात. चातुर्मासामध्ये तुम्ही कधीही केव्हाही या व्रताला सुरुवात करू शकतात. अर्थातच काय, गोपद्म व्रत, गाईचे 33 पावलांचे हे व्रत आहे. गाईची सेवा करणं म्हणजेच तर गाईची सेवा करण्यासाठी खूप मोठं भाग्य असावं लागतं. आपण आपल्याकडनं गोसेवा होत नाही. कधीतरी आपण जातो आणि गायला चारा वगैरे सुद्धा घालू शकतो. रोज आपल्याकडनं गोसेवा होत नाही किंवा शहरा भागामध्ये गायी सुद्धा दिसत नाही. त्याचबरोबर म्हणूनच आपल्याकडनं दररोज सेवा होत नाही. म्हणूनच त्याचंच अवचित्त साधून आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपल्या घरात छानपैकी गाय वासराची मूर्ती असेल त्याची आपण पूजा करत असतो. गोपाळ आपल्याला माहिती आहे का, भगवान श्री कृष्णांना सुद्धा गोपाळ म्हणायचे. म्हणून गोसेवा ही सगळ्यात सुंदर सेवा मानली गेलेली आहे आणि सगळ्यात प्रभावी सुद्धा. आता आपण जेव्हा गोसेवा पद्मव्रत करत असतो तर गायीची जे काही पावलं आहे किंवा गायीच्या पावलांचा जो काही छापा आहे तो तुम्हाला स्क्रीनवर सुरुवातीला दिसला असेल. तर तो छापा तुम्हाला कुठल्याही एका धार्मिक दुकानामध्ये निश्चितच मिळून जाईल. केंद्रामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर मी सुद्धा एका एक्झिबिशनमधून तो छापा विकत घेतलेला होता आणि दररोज जसं जमेल त्या पद्धतीने मी आमच्या देवघराजवळ काढत असते आणि चातुर्मासामध्ये दररोज आपण काढत असतो. त्याचबरोबर तुम्हाला हा छापा कुठेही मिळून गेल. हा छापा तुम्हाला घ्यायचा आहे आणि काहीच नाही तर मोठा छापा असेल किंवा छोटा छापा असेल तरी चालेल. मोठा असेल तर घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. छोटा असेल तर तुम्ही तो सुद्धा घराबाहेर काढू शकता किंवा देवघराजवळ काढू शकता. त्याच पद्धतीने दोन्ही ठिकाणी काढलं तरी चालेल, घराच्या बाहेर, देवघराजवळ आणि तुळशीजवळ, अशा पद्धतीने.
एका ठिकाणी काढलं तरी चालतं, दोघी ठिकाणी काढलं तरी चालतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते आपण एका ठिकाणी काढलं तरी चालतं, दोघी ठिकाणी काढलं तरी चालतं. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये रांगोळी ही खूप जास्त महत्त्वाची मानली जाते. म्हणून तुम्ही देवासमोर सुद्धा काढू शकता किंवा शक्य असेल तुम्हाला तर तुळशीसमोर काढू शकता, बाहेर काढू शकता. त्याचबरोबर गोपद्मव्रत काहीच नाही, रोज गायीची रांगोळी काढायची, जी तुम्हाला इथे स्क्रीनवर ऑलरेडी दिसते असेल थंबनेलमध्ये. ती रांगोळी आपण काढत असतो. त्याचबरोबर ती रांगोळी काढायची आहे, छानपैकी त्याच्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, जेणेकरून त्या गोपद्मव्रताची पूजा होईल. आपल्याला माहिती आहे की रांगोळी कधी पांढरी अजिबात आपण काढत नाही. त्याचबरोबर गोपद्म कोणीही काढू शकतं, कोणीही व्रत करू शकतं. आता गोपद्म जेव्हा तुम्ही रांगोळी काढत असता तेव्हा फक्त ती रांगोळी काढायची असते आणि एक नैवेद्य असतो, तो रोज तुम्ही देवासमोर आपण खडी साखरेचा ठेवतो, त्याला तुळशीचं पान आपण अर्पण करून ठेवत असतो. खडी साखरेचा नैवेद्य आपण त्याला दाखवायचा असतो. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी थोड्या वेळाने ती खडी साखर तुम्ही स्वतः खाऊन घ्यायची आहे. कुठलाही नियम नाही आहे किंवा काहीही नाही, फक्त मांसाहार अजिबात करायचा नाही किंवा मांसाहार या चातुर्मासामध्ये बंद करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही गोपद्म व्रत करू शकता. जर समजा एखाद्याला 4 महिन्यामध्ये जेवढा वेळा मासिक धर्म आला आणि तुमचे जेवढे दिवस सुतक विटाळ असतील, मासिक धर्माचे दिवस असतील, तेवढे दिवस सोडले तर 4 महिन्यामध्ये जेही काही तुम्हाला 4 दिवस, 5 दिवस किंवा 1 महिना जेही दिवस तुमच्या हातामध्ये असतील तेवढेच तुम्ही दिवस गोपद्म व्रत करायचं आहे. हे व्रत अखंड करावं असं अजिबात नाहीये, असे अजिबात नियम नाहीये. पण थोडक्यात काय तर 4 महिने म्हणजेच आपल्याला गोसेवा म्हणजे गोपद्माची रांगोळी आपल्याला काढायची असते. गोपद्माची आपल्याकडून रांगोळी काढायची असते, त्याची पूजा करायची असते. बस, रांगोळी म्हणजे तुम्ही अर्थातच देवीची पूजा करणार असता. ते झाल्याच्या नंतर रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आपण सकाळी कामाला जातो, संध्याकाळी कामाला जातो. म्हणून तुम्हाला जर सकाळी काढणं शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धाही रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही जेव्हा 2 मिनिटासाठी रांगोळी लगेच छापा असतो, लगेच निघून जाते, कारण आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा सुद्धा आपण काढत असतो. बघा, आता गोपद्माचं जे काही उद्यापन आहे तर ते कसं करायचं तर बघा, कार्तिकी एकादशी जेव्हा येते तेव्हा देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत या 4 महिन्याच्या चातुर्मासाचे असतात. पण कार्तिकी एकादशीला गोपद्म व्रताचं आपण उद्यापन करत असतो. उद्यापन म्हणजेच काय तर कार्तिकी एकादशीलाच करायचं असतं. तर हो, ज्यांना कार्तिकी एकादशीला काही अडचण असेल, सुतक विटाळ असेल, मासिक धर्म असेल, तर ते सगळं संपून झाल्याच्या नंतर तुम्ही नंतर सुद्धा हे व्रताचं उद्यापन करू शकता. व्रत खूप सोपं आहे. व्रताचं आपल्याला काय करायचं असतं, एखाद्या स्त्रीला आपण बोलवत असतो, तिला तुम्ही दूध प्यायला देऊ शकतात किंवा एखादी सवाशीण म्हणून जेवू घालू शकतात. याला सुद्धा काही अटी नियम नाहीये. साधी एक ओटी भरू शकता सवाशिणीची. आता ओटी कशी भरायची तर सगळ्यांना माहितीच आहे का, आपण एक ब्लाऊज पीस देतो आणि जे काही शृंगाराचं साहित्य असेल किंवा खणाची ओटी आपण ज्याला म्हणत असतो त्याच्यावर आपण तांदूळ टाकून, अलंकार टाकून जे घरात उपलब्ध असेल ते आपण ओटी भरत असतो. श्री शेवटी परतताना जे काही अलंकार किंवा हळदी कुंकू आपण अर्पण करत असतो त्याच्याबरोबर खोबरं आहे एखादं, 10 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं त्याच्यात टाकतो. खोबरं, हळकुंड, थोडंसं बारीक खारीक, बदाम सुद्धा आपण देत असतो आणि या पद्धतीने आपण अगदी साधी आणि सोपी ओटी भरत असतो. त्याचबरोबर जर तुम्हाला 33 रुपयाचं दान करायचं असेल तर तुम्ही त्या ओटीमध्ये सुद्धा 33 रुपयाचं दान करू शकतात. किंवा गोपद्म व्रताला गाईचे जे 33 पावलं आहे ते बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर निश्चितच दिसले असतील. गाईचे 33 पावलं आपण रोज काढत असतो ना, म्हणून 33 रुपयाचं दान सुद्धा आपण करत असतो. म्हणून तुम्ही 10 रुपयाचा, 20 रुपयाचा कॉईन न टाकता तुम्ही 33 रुपये सुद्धा ओटीत देऊ शकता किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजे मंदिरात वगैरे दान करू शकता. त्याचबरोबर 33 रुपयाचं दान करून झाल्याच्या नंतर ह्या पद्धतीत तुम्हाला सुंदर असं साधं आणि सोपं हे व्रत करता येतं. कार्तिकी एकादशीला केलं तर अतिशय उत्तम. 1-2 दिवस इकडे तिकडे झाले तरीही काही हरकत नाही, पण एकादशी मासानंतर तुम्हाला हे उद्यापन करायचं असतं. उद्यापन करायचं नाही आणि अगदी साधं सुंदर गोपद्म व्रत केलं तर चालेल का, तर तसं सुद्धा चालतं. जसं जमेल त्या पद्धतीने रांगोळी काढायची, हळदी कुंकू टाकून, अक्षता टाकून पूजा करायची. अखंड सेवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कधी जेव्हा जमेल तेव्हा सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही अखंड सेवा करत असाल तर निश्चितच या व्रताचं उद्यापन करायचं. बघा,
मध्ये मध्ये सणवार येणार आहेत, रक्षाबंधन येणार आहे, माहेरी जाणं होतं, 1-2 दिवस स्किप होतो. मग तिकडनं आल्याच्या नंतर आपण निश्चितच सेवा करू शकतो. कारण काय होतं ना, तुम्हाला माहिती आहे का, घरात सुख शांती नांदते. त्यांच्यामध्ये त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते, बुद्धीचा विकास होतो, मुलं शांत होतात, घरात मंगलमयाचे वातावरण नांदतं आणि घरात सुख शांती समाधान नांदतं. असं म्हणणंच हे इतकं सुंदर आणि पवित्र आणि सोपं गोपद्म व्रत आहे. मग त्याचबरोबर कुठलेही नियम नाहीये, अजिबात काही नाहीये, फक्त मांसाहार आपण वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही अगदी सुंदर 2 मिनिटात रांगोळी काढून होते. त्याचबरोबर गोपद्मव्रत सुद्धा तुम्ही करू शकता. व्रत म्हणजेच काय, तर अतिशय सुंदर हे गोपद्मव्रत. याला काहीच करायचं नाही, तर फक्त आणि फक्त रांगोळी काढायची आहे. हे तर ज्याला आळस आहे किंवा ज्याला जे जास्त देवधर्म करत नाही, ते लोक सुद्धा निश्चितच करू शकतात. चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत आवर्जून करावं, सुंदर अशी रांगोळी काढावी, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करावं, त्याची पूजा करावी आणि रोज याच पद्धतीने पूजा करावी. थोडक्यात काय, तर गायीची जे काही सेवा होते ना, आपल्याला गायीची आपण 33 पावलं काढत असतो, तेवढी सेवा आपल्याकडून घडते. त्याला गोपाळ कृष्णाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो आणि गायीचा सुद्धा. कारण गोपाळ कृष्ण सुद्धा हे भगवान आहेत. त्याच्यामुळे हे सगळे देव आपले एकच आहे. घरात आपल्याकडे गाय वासराची, कामधेनूची जी मूर्ती असते तिची सुद्धा रोज पूजा करावी, तिला सुद्धा स्नान घालावं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. जे काही तुम्ही हे सगळं करणार आहात ना, हे सगळं भाग्यवान लोकच आहे किंवा आपण खरंच आपल्या भाग्यात लिहिलेलं आहे म्हणून आपण करतोय. आजही काही घरामध्ये गायीचं पालन केलं जातं, गायीची सेवा केली जाते, गायीची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्यफळ मिळत असतं. जर तुम्ही या संपूर्ण चातुर्मासामध्ये जर गोपद्मव्रत केलं असेल, तर निश्चितच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आत्मिक समाधान आपल्याला मिळत असतं आणि लाख मोलाची शांती आपल्याला मिळत असते. आजच्यासाठीच असं होतं का आजच करायचं, उद्या नाही करायचं, तर असं अजिबात करायचं नाहीये. जेवढे दिवस जमेल, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुम्ही ते केल्याच्या नंतर तुम्हाला छान अनुभव येईल. अगदी साधं, सोपं, सुंदर. तुम्हाला उद्या पण करायचं नसेल तर ते सुद्धा चालेल. पण एक सवाशीने जेवू घालणं म्हणजे आपलंच अन्न आपण दान करतोय असं होतं आणि चांगली गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येक दररोज आपल्याला गाई शोधून तिची पूजा अर्चा करून तिला अ, अ, गूळ आणि हरभऱ्याची डाळ आपण, चणा डाळ आपण खाऊ घालत असतो गुरुवारी. तर हे सुद्धा आपल्याला खाऊ घालणं शक्य होत नाही दररोजच्या सेवेमध्ये. पण जर आपल्या घरात जर कामधेनू गाय असेल तर तिची सुंदर रोज अंघोळ होते, सुंदर अशी हळद कुंकू अक्षता लावून तिची पूजा केली जाते. त्याच्यानंतरच ही सेवा सुद्धा होते. म्हणून गोपद्मव्रत नक्की करा. श्री स्वामी